पंच यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे। थँक्यू। त्यानंतर उत्कृष्ट पंच म्हणून माझे लाडके आणि मार्गदर्शक हेमंतजी तावडे सर यांचा सन्मान मी दर्शनजी दादा आपणास विनंती करले हेमंत तावडे सरांचा यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे। डीजे त्यानंतर उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची ओळख अभिबाई सावंत यांचं स्वागत आणि सन्मान मॅगी ग्रुपचे सर्व मॅगी आपल्या शुभ हस्ते केले जाईल। अभिबाई सावंत यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचे। डीजे आपल्या शापूरचे लाडके पंच दशरथजी खुपसे सर यांचं स्वागत आणि सन्मान मी संचितजी भेरे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते दशरथजी खुपसे सरांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। डीजे त्यानंतर सन्माननीय शशीदादा पाटोळे उत्कृष्ट गुणलेखक म्हणून आपण कामगिरी या ठिकाणी केली। शशी पाटोळे साहेब आपलं स्वागत आणि सन्मान मी प्रफुल्लजी विदे यांना विनंती करतो आपण शशी पाटोळे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं। डीजे त्यानंतर युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट चे आमचे प्रोप्रायटर या ठिकाणी बसले दादांना विनंती करतोय युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट आपलं स्वागत आणि सन्मान मी समाधान विदे यांना विनंती करलं आपल्या शुभ हस्ते यासाठी युट्यूब लाईव्ह टेलिकास्टचे खूप खूप आभार आणि ऋण व्यक्त करतोय टीम साठी सपोर्ट आणि या सामन्यांसाठी सपोर्ट केल्याबद्दल दादा असंच प्रेम आम्हाला देत राहा आणि असंच सहकार्य तुम्ही आम्हाला देत राहा आम्ही आपले आभारी आणि ऋणी राहू। डीजे मास्टर एक चांगलं संगीत आमच्या दादांच्या स्वागतासाठी समान आणि प्रफुल्ल दोन्ही बंधू राजांच्या शुभ हस्ते दिलं जाईल। डीजे मास्टरनं गोड आवाज माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला त्या डीजे मास्टरचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो आपण यावं त्यांचे प्रतिनिधी चला डीजे मास्टर मी पंढरी सासे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आजच्या या डीजे मास्टरचं आणि या ऑर्केस्ट्रा टीमच्या प्रतिनिधींचं या ठिकाणी सन्मान आणि स्वागत करायचं आहे। डीजे चला लवकर चला जवळ सर्व खेळाडू या प्लीज सर्व खेळाडू या मी व्यासपीठावर या स्पर्धेचे प्रणेते श्रेयश दादा वेकंडे साहेब आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा आणि त्यांच्या समोर आलेले सर्व मान्यवर प्लीज श्रेयश दादा आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। सर्व खेळाडू जरा जवळ यायचे चला लवकर। या स्पर्धेचे प्रणेते वन मॅन शो नक्कीच येणाऱ्या आगामी काळामध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यांचं नाव अग्रगण्य घेतलं जाईल। श्रेयशदादा वेकंडे साहेब आपण जे मंडळाला सहकार्य दिलं त्या मंडळाचं सहकार्य आभार आणि ऋण राहतीलच परंतु येणाऱ्या काही कालखंडामध्ये आपल्याला त्याची पोचपावती देण्यात येईल।
या ठिकाणी ओवी स्पोर्ट बिरवाडी संघाचे सर्व पाठीराखे सल्लागार ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे। आपल्याला मेगा सत्कार मेगा सन्मान खालीच आपण घेणार आहोत। सर्व खेळाडू चला, ओवी स्पोर्ट बिरवाडी सर्व खेळाडू या, लवकर या। मी श्रेयस दादांना विनंती करतोय थोडं व्यासपीठाच्या पुढे या, जेणेकरून खाली एक चांगला फोटो होईल। देवीदासजी काडे, किशोरजी बेरे, प्रतीकजी काडे सर्वांनी जरूर श्रेष्ठ सल्लागार कमिटी सर्वांनी यायचं आहे, विनंती असेल। प्रतीकजी गाडेकर सर्वांनी या, सांगायला लावू नका। आपल्या ग्रामस्थ मंडळ बिरवाडी सर्वांनी यायचं आहे। ज्या व्यक्तिमत्वानं या ओवी स्पोर्ट बिरवाडीसाठी या ग्रामस्थ मंडळ बिरवाडीसाठी आणि क्रिकेटसाठी दिलेलं योगदान आणि या साहेबांचं स्वागत सन्मान आणि मेगा सत्कार आपण या ठिकाणी करतोय। डीजे मास्टर एक सुरेल संगीत माझ्या श्रेयस दादा वेकंडे साहेबांच्या सत्कारासाठी डीजे। डीजे बंद करायचा नाहीये, मेगा सत्कार मेगा आपण या ठिकाणी पाहतोय। सन्माननीय रितेश दादा विदे यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केलं जाईल। रितेशजी विदे। हॅलो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या आजच्या फायनलच्या दिवसासाठी ज्यांचं अप्रतिम सूत्रसंचालन ऐकायला मिळालं, जयजी भाळके यांचं स्वागत व सन्मान या ठिकाणी बाळा खाडे करतील। मी जयजी भाळके साहेबांना विनंती करतो का आपलं स्वागत व सत्कार यासाठी बाळा खाडेला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते जयेश भालके यांचं सत्कार करण्यात यावं। या ठिकाणी मयूर शेठ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण थेट सरवलीवरून या बिरवाडी गावामध्ये आलेला
नेहमीच मायेची चादर या बिरवाडी गावाला आपण देत आहात। या मी विनंती करतो मयुरेश शेठ पाटील आपलं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जाईल। तर जाऊया बक्षीस वितरण सोहळ्याकडे। त्यानंतर सन्माननीय पंढरीनाथ सासे साहेबांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केलं जाईल। मी मनीषजी खाडे यांना विनंती करतोय पंढरीनाथ सासे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे। या ठिकाणी मी आमंत्रित करतोय योगेशजी केने साहेब, कल्पेशजी सोमवते साहेब, विनोदजी हारड साहेब, सुयोगजी तुपे साहेब आपण देखील व्यासपीठावर या। आपला देखील या ठिकाणी सन्मान आणि स्वागत केला जाईल। आणि सन्मान्य अक्षयजी हारड साहेब, मयूरजी भोईर साहेब आणि सगळ्यांचा आपण एकत्रितरित्या या ठिकाणी मान सन्मान आणि स्वागत साई सत्कार करतोय। मी बाळाखाडे यांना विनंती करतोय सर्व टीम थँक्यू। या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक शूज आले होते ते आमचे सन्माननीय चंद्रकांतजी निश्चित साहेब यांच्या वतीने साहेब या पुढे उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब आपण जातो बक्षीस वितरण सोहळ्याकडे ज्याची चाहूल आपल्याला लागलेली आहे। तब्बल 10 विकेट घेत या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय मॅन फ्रॉम शेई निखिल तारमले। मी चंदू दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते निखिलचा सत्कार करायचा आहे। डीजे थँक्यू। उत्कृष्ट फलंदाज भल्या भल्या गोलंदाजाचा कर्दनकाल ठरून ज्यानं प्रवास आपल्या बक्षीस पात्र फेरीमध्ये पटकावला तो उत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकावलाय कोण? हरेश तारमळे मॅन फ्रॉम शेई। डीजे मी विनंती करतो थँक्यू दीपकजी भेरे साहेब आपल्या शुभ हस्ते हा किताब द्यायचा आहे। डीजे हरेश तारमळे
बाळा एक मिनिट या. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा देखील किताब या ठिकाणी ठेवलेला आहे. तर या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय मॅन फ्रॉम बिरवाडी प्रतीक खाडे. मी प्रशांतजी भेरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब या ठिकाणी द्यायचा आहे. डीजे मॅन ऑफ द सिरीज ओपन एक गावची सिरीज नंतर जाहीर केली जाईल. मॅन ऑफ द सिरीज ओपन का ज्यानं मगाशी देखील आपण पाहिलं आयकॉन म्हणून खेळत असताना भल्या नाकी 9 केलं. मॅन फ्रॉम बादशाही कल्पेश जाधव ओपन गटातून मॅन ऑफ द सिरीज. ओके ते येत आहेत नंतर आपण ओपन सिरीज देऊया. 7वं पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रवीणजी भेरे साहेब. आपल्या शुभ हस्ते 7वं पारितोषिक वितरण करायचंय. टीम आहे अस्नोली संघ. प्रवीणजी भेरे साहेब प्रवीणजी भेरे आणि किशोरजी भेरे दोघांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं सन्मान केलं जाईल वितरण केलं जाईल आणि रोख प्राइज देण्यात येईल. टीम अस्नोली 7व्या पारितोषिकाचा मानकरी. डीजे त्यानंतर 6वे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विपुलजी गाडेकर आणि प्रशांतजी भेरे साहेब. आपल्या शुभ हस्ते 6वं पारितोषिक या ठिकाणी वितरण करायचं आहे. मान पटकावलाय गावदेवी स्पोर्ट्स आसनगाव. डीजे मी मॅन ऑफ द सिरीज ओपन आणि ठरलाय तो एबी स्पोर्ट्स कडून मिळालेलं बक्षीस आहे. कल्पेश जाधव मॅन फ्रॉम बादशाही. थँक्यू अशोकजी खाडे साहेब आणि विठ्ठलजी खाडे साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं. जोरदार टाळ्या घ्या मित्रांनो. मॅन फ्रॉम बादशाहीचा टायगर कल्पेश जाधव ओपन गटातून मॅन ऑफ द सिरीज. डीजे पाचवा पारितोषिकाचा मान पटकावलाय. टीम आहे धामणी. मी आमंत्रित करतो व्यासपीठावर बक्षीस देण्यासाठी भरतजी गाडेकर साहेब आणि निलेशजी खाडे साहेब या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलंय. धामणी संघ 5व्या पारितोषिकाचा मानकरी भरतजी गाडेकर आणि निलेशजी खाडे. आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचंय. डीजे आणि बघता बघता खूप काही संघर्ष केला परंतु थोडासा संघर्ष अपुरा राहिला असेल परंतु मेहनत मात्र खूप केली. 4था पारितोषिकाचा मानकरी ठरलाय गोटेकर बी संघ. मी आमंत्रित करतोय भरतजी गाडेकर साहेब आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करावं. सन्माननीय भरत दादा गाडेकर आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करावं. गावदेवी स्पोर्ट गोटेकर बी. जोरदार टाळ्या घ्या मित्रांनो. खूप चांगला खेळ केला. डीजे त्यानंतर 3ऱ्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय क्लासिक बॉईज इगतपुरी संघ.
समीरजी माळुंगे एक मिनिट समीरजी माळुंगे साहेब आणि प्रफुल्लजी विदे साहेब यांना मी आमंत्रित करतोय आपल्या शुभ हस्ते तिसरं पारितोषिक वितरण करावं. डीजे बाळाशेठ बांगर साहेब आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करावं. डीजे यानंतर मी द्वितीय पारितोषिक सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय वन मॅन शो शैलेश दादा वेकंडे साहेब, प्रतीक खाडे साहेब, हरेशजी तुपे साहेब, योगेशजी केने साहेब आणि शैलेश दादा वेकंडे साहेब यांचे सर्व मित्र परिवार पारितोषिक वितरण करण्यासाठी यायचंय. द्वितीय पारितोषिक ठरलाय उपविजेता ओवी स्पोर्ट बिरवाडी संघ. डीजे थँक्यू. प्रफुल्ल दादा विदे आपण यायचंय. श्रेयश दादा वेकंडे आपल्या शुभ हस्ते प्रफुल्ल बक्षीस द्यायचं 1000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट साठी. ओके थँक्यू. साहिल कुठे? साहिल बाईकची चावी घेऊन या. ओके ओके भेटलेले. बाईक साठी स्पॉन्सर आम्हाला लाभलेले श्रेयश दादा वेकंडे साहेब, उपसरपंच जगदीश दादा पवार साहेब आणि विशालजी पडवल साहेब यांचं मी स्वागत आणि सन्मान करेल. मॅन ऑफ द सिरीज एक गाव एक संघ, ज्या खेळाडूने अथक परिश्रम मेहनत केली, बघता बघता बक्षीस पात्र फेरीमध्ये देखील आपला संघ पोहोचला आणि 140 पॉइंटनी मॅन ऑफ द सिरीज बाईक गेलेली आहे. याची नोंद घ्या. कोणताही अन्याय नाही. नियम म्हणजे नियम. स्ट्रेट फॉरवर्ड कारभार म्हणजे ओवी स्पोर्ट बिरवाडीसाठी जोरदार टाळ्या घ्या. बाईक मॅन ऑफ द सिरीज ज्यानं केंद्रीय मंत्री चषकामध्ये 4 व्हीलर पटकावली तो गोटेकर गावचा सुपुत्र बायकर मॅन शहापूर तालुक्याचा गणेश डिंगोरे. जोरदार टाळ्या विनंती करतो.
सन्माननीय शहीदादा वेकणे साहेब यांच्या शुभ हस्ते योगेशजी केने साहेब बायकरमॅन शहापूर तालुक्याचा सलग दुसऱ्या वर्षी देखील त्याच्याच नावावर किताब आलेला आहे, कारण संघर्ष मेहनत याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणेश डिंगोरे मॅन फ्रॉम गोटेगार बी संघाचा एक हुन्नरी खेळाडू, एक विस्फोटक फलंदाज ज्यानं पटकावलेली आहे मॅन ऑफ द सिरीजचा मान बाईक. ओके, थँक्यू डीजे. आणि अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब नो डाऊट ज्यानं फलंदाजी देखील केली, ज्यानं गोलंदाजी देखील केली, या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी मी आमंत्रित करतोय रामकृष्ण भेरे साहेब, जनार्दन भेरे साहेब आणि बाळूदादा भेरे साहेब. आपण यायचंय फायनल मॅन ऑफ द मॅच. ज्या खेळाडूमुळे आपला संघ विजयाचं स्वप्न साकार केलं रॉयल स्ट्रायकर शेही संघ, आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय नितीन तारमळे. डीजे. आणि माझे सर्व मित्र परिवार रॉयल स्ट्रायकर शेही संघ कौतुक आणि अभिनंदन करेल. आणि संघर्ष, जिद्द, मेहनत आणि चिकाटी याचं उत्तम उदाहरण आपण दाखवलं. आणि चॅम्पियन ओवीस पॉवर भिवाडी आयोजित खासदार चषक 2024चा रॉयल स्ट्रायकर शेही संघ, मी शहीदादा वेकंडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पारितोषिक सन्मान करणार आहे. डीजे. देविदासजी काळे साहेब आपण देखील यायचं आहे, आपल्या देखील शुभ हस्ते ट्रॉफी दिलेली आहे. देविदासजी काळे साहेबांचा देखील मी महत्वाचा आभार व्यक्त करेल. आणि सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चॅम्पियन रॉयल स्ट्रायक शेही संघ, या ठिकाणी बक्षीस समारंभ संपलेला आहे. खासदार चषक 2024च्या अंतिम आणि सांगता. डीजे.